नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूज कडून. संधी द्या, सुविधा घ्या असं म्हणतंय आम आदमी पार्टी वॉर्ड नंबर 31 मधून. आणि आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट अमोल काळे सर. सर नमस्कार. पहिल्यांदाच तुम्ही निवडणूक लढवत आहात, ते सुद्धा आम आदमी पार्टीकडून. तर तुमचं ओव्हरऑल विजन काय आहे? मॅडम, प्रभागाची डेव्हलपमेंट. प्रभागात माझ्या भाजी मंडईची समस्या आहे, सरकारी दवाखान्यांची समस्या आहे. प्रभागात मेट्रो आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बांधकाम होत आहे, त्यामुळे सिवेज वॉटरची समस्या निर्माण होणार आहे. त्याचबरोबर सरकारी शाळा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या प्रभागातल्या मुख्य समस्या आहेत. कारण प्रभागातल्या काही भागात अद्याप बस देखील नाही, म्हणजे भाजी मंडई बाहेर आल्यामुळे बस जाऊ शकत नाही, अशी ही समस्या आहे. तर या समस्या मला प्रामुख्याने सोडवायच्या आहेत. सर, तुम्ही आत्ताच म्हणालात की भाजी मंडईची मोठी समस्या आहे, तर एक्झॅक्टली आम्हाला एक्सप्लेन कराल की काय समस्या आहे आणि तुम्ही ती कशी सॉल्व्ह करणार आहात? येस, प्रभागात भाजी मंडई होती, सुमनताई माथवड नावाची एक भाजी मंडई होती. ती डिमॉलिश करून नवीन मल्टी स्टोरेज बिल्डिंग बांधली गेली. ती गेल्या 4 वर्षापासून धूळ खात पडली. त्याचं वृत्त काल सकाळ बातमीमध्येही प्रसिद्ध झालंय. त्या पर्टिक्युलर इमारतीत सध्या दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनतो. तर भाजी मंडईची अशी अवस्था झाली. ही भाजी मंडई अपूर्ण असल्यामुळे किंवा यात लोकांना गाळे दिल्या नसल्यामुळे सर्व भाजी विक्रेते रस्त्यावर आले. त्यामुळे ह्या रस्त्यावरचं ट्रॅफिक वाढत आहे आणि सामान्य नागरिकांना अक्षरशः चालणं सुद्धा अवघड झाले. वाहनांची वर्दळ, चालणारे नागरिक, हा मोठा प्रश्न कोथरूडच्या मध्यवर्ती भागात निर्माण झाला. हा सोडवण्यासाठी ती भाजी मंडई तात्काळ सुरू करणं गरजेचं. सर, आत्ताच तुम्ही पण म्हणालात की मेट्रो इथे आलेली आहे. मेट्रोची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, पण त्याच्यामुळे पोल्युशन पण खूप सगळं वाढतंय आणि बाकीच्या गोष्टींना पण लोकांना प्रॉब्लेम फेस करायला लागतो. तर त्याच्याविषयी तुम्ही काही पावलं उचलणार आहात? हो, नक्कीच. आता इथे मेट्रोच्या परिसरात 4चा FSI असल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकामं होत आहे. त्यामुळे सिमेंटची धूळ वाढते. इथे अनेक झाडं तोडली गेलेली आहेत, कारण बिल्डिंगसाठी जागा हवी. त्यामुळे कोथरूडचं जुनं रूप पूर्णपणे बदललं आहे. आता नवीन रूप जेव्हा येईल त्याबरोबर आपल्याला ग्रीनरी हवी आहे, जेणेकरून आपल्याला स्वच्छ हवा मिळेल. कारण हवा आपण कुठे विकत घेऊ शकत नाही, ती झाडच आपल्याला ऑक्सिजनच्या स्वरूपात येणार. म्हणून पहिल्यांदा प्राथमिकता ही राहील की ज्यावेळेस कोथरूड नव्याने डेव्हलप होईल त्यावेळेस तिथलं सिवेज वॉटरची व्यवस्था नीट असेल, तिथे प्लांटेशन व्यवस्थित होईल, जेणेकरून स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि स्वच्छता जी राखली जाईल. कारण ड्रेनेज फुटले तर रस्त्यावर पाणी येतं, त्या प्रकारची घाणेरडी प्रकार इथे घडणार नाही, हा माझा बेसिक प्रयत्न असेल. थोडक्यात तुमचं म्हणणं असं की एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंटचा समतोल साधायचं काम तुम्ही काम करणार आहात. दोन्ही गोष्टी बरोबर गेल्या पाहिजे. आणखीन आपण मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की दवाखान्याशी रिलेटेड किंवा मॅटर्निटी होमशी रिलेटेड सुद्धा एक प्रॉब्लेम इथे सगळेजण फेस करतायत. तो एक्झॅक्टली काय आहे? कोथरूड भागात जयाबाई सुतार नावाचा एक सरकारी दवाखाना आहे, ज्यात मॅटर्निटी होम आणि OPD चालते. तर OPDची समस्या अशी होती की गेल्या एका महिन्यापूर्वी तिथे नागरिकांना औषधं बाहेरून खरेदी करायला सांगितलं होतं. म्हणजे TTचं इंजेक्शन जे तुमचं साधं 10 ते 12 रुपयाला मिळतं, ते देखील नागरिकांना प्रिस्क्राईब करून बाहेरनं विकत आणायला सांगितलं होतं. आणि हा मोठा घोटाळा होता. दवाखाने मागणी केली होती, त्याचा पुरवठा झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आत्ता एक दुसऱ्यावरती ढकलत आहेत. तसंच एक सिनियर सिटीजन होते, त्यांना काहीतरी स्किन डिसीज होता आणि त्यासाठी लावायचा मलम घेण्यासाठी ते दवाखान्यात गेले, तर त्यांना तेही बाहेरून आणायला सांगितलं. प्लस तुम्ही जर दवाखान्यातली आत्ताची सिच्युएशन पाहिली तर काही मलम, काही औषधं देतात, त्याची एक्सपायरी डेट मेन्शन नसते. त्यामुळे पेशंटला ती विदिन पिरियड आहेत की एक्सपायर्ड आहेत हे कळत नाही. पण अशा प्रकारे दवाखान्यातूनच जर का सरकारी आपल्याला सुविधा मिळत असतील तर ते नागरिकांना कळणं गरजेचं आहे की त्याच्या एक्सपायरी आहेत का नाही. दुसरा मुद्दा जो आहे, जो C सेक्शनचा, या दवाखान्यात मॅटर्निटी होम आहे, पण तिथे इमर्जन्सी C सेक्शन होत नाही. कारण तिथे जे ॲनेस्थेशिया देणारे लागतात डॉक्टर ते उपलब्ध नाहीत, ते ऑन कॉल बेसिस होत नाही. जर खाजगी क्षेत्रात असे डॉक्टर उपलब्ध होत असतील तर सरकारी क्षेत्रात का नाही? कारण इथून महिलांना, गर्भवती महिलांना अगदी शेवटच्या घटकेला पाठवलं जातं कमला नेहरूला. ही त्यांच्या आयुष्याची रिस्क आहे, कारण रस्त्यावरचे खड्डे तुम्हाला माहीत आहे, ट्रॅफिक तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे जर एखादी महिला वेळेत नाही पोचली तर ते तिच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे ह्या गोष्टी सुधारण्यासाठी आम्हाला दवाखान्यांमध्येही खूप जास्त प्रयत्न करायचे आहे. सर, तुमचा होमवर्क तर तुम्ही खूप परफेक्ट केलेला आहे की तुमचं म्हणणं आहे भाजी मंडईसाठी प्रॉब्लेम आहे किंवा हा दवाखान्याशी रिलेटेड तुमचं म्हणणं आहे तो प्रॉब्लेम आहे, एअर पोल्युशनशी रिलेटेड. पण तरीही जनतेने तुम्हाला का निवडून द्यावं? अशी एक गोष्ट की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही निवडून आल्यानंतर ती पहिल्यांदा तुम्ही कंप्लीट करणार आहात? नक्कीच, जनतेने आम्हाला का द्यावं हा तुमचा खूप चांगला प्रश्न आहे. कारण आत्ता जे सत्ता राजकारण चाललेलं आहे त्याला जनता कंटाळली. मी स्वतः 18 वर्ष प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी केली. मी हिंजवडीला कामाला होतो, मी एऑन IT पार्कला कामाला होतो.
मी एक नॉर्मल माणसाचं आयुष्य जगत होतो, पण हा सगळा प्रकार बघून कंटाळून मी स्वतः राजकारणात एंट्री घेतली. आणि त्यामुळे आम्हाला जर सामान्य माणसाचं आयुष्य बदलायचं असेल तर ते काय असायला हवं हे मला चांगल्या प्रकारे माहिती, कारण मी एक स्वतःही सामान्य माणूस आहे, आम आदमी. या आम आदमीला काय असतं की त्याला चांगला रस्ता हवा, त्याला चांगली वाहतूक व्यवस्था हवी, बेसिक सुविधा बेसिक सुविधा हवी. तो अर्ध्या तासात कामावर पोहोचला पाहिजे आणि कामावरून अर्ध्या तासात घरी आला पाहिजे. तर आज असं होतं की डेक्कनपर्यंत जायलाच आपल्याला अर्धा तास लागतो, जे 5 किलोमीटरचं अंतर आहे, जे 5 किलोमीटरचं अंतर आहे. तर सिग्नल्स तर आहे, कोणी ट्रॅफिक नियम पाळत नाही. तर ह्यावर कुठेतरी आपणच उपाय शोधणं गरजेचं आहे. आपण या कम्युनिटीचा भाग आहे, त्यामुळे आपण जोपर्यंत काही उपाय शोधणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच यात उतरलोय आणि जनता आम्हाला जर जनतेने संधी दिली तर आम्ही नक्कीच या गोष्टी करून दाखवू. कारण आम्ही दिल्लीत त्या काही प्रमाणात केल्या आहेत. महिलांसाठी मोफत बस केली, जेणेकरून रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होईल. जोपर्यंत तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट मोफत मिळत नाही तोपर्यंत ह्या अशा 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स येणार. जेव्हा अशा पब्लिक ट्रान्सपोर्ट मोफत होईल त्यावेळेसच या गाड्यांचा ओघ कमी होणार आहे आणि वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पर्यायानं पोल्युशन कमी होणार. म्हणजे आपण एका प्रकारच्या कामाने 2-3 फायदे साधू शकतो. असं हे सगळं प्रकरण आहे. पुणेकर न्यूज कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. वॉर्ड नंबर 31 आम आदमी पार्टीला संधी देणार का, हे येणारा काळ ठरवेल. 15 जानेवारीला याचं डिसिजन होणार आहे आणि 16 जानेवारीला आपल्यापर्यंत तो रिझल्ट नक्की येईल. पुणेकर न्यूज कडून आम्ही वेगवेगळ्या उमेदवारांना नक्की भेटणार आहोत. अजून थोडाच वेळ बाकी आहे, त्यामुळे हे आम्ही उमेदवारांना भेटून या सगळे प्रश्न विचारणार आहोत. पाहत रहा पुणेकर न्यूज.